आपल्याकडून विजेचा वापर जर होतो तर बिल भरणं हे आपलं कर्तव्य असतं. पण सध्याला बिलाचा भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गातील 2,04,865 ग्राहकांकडे 27 कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यातील 3,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलाची रक्कम ही देय दिनांकापूर्वी भरावी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. सांगली शहर आणि जिल्ह्यातील विभागात 82,033 ग्राहकांकडे 6,52,00,000 तर सांगली ग्रामीण विभागात 41,488 ग्राहकांकडे 3,93,00,000 अशी अनेक ठिकाणची मिळून जिल्ह्यातील 2,927 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलेला आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे सोयीचे व्हावे यासाठी जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत बिल भरणा केंद्र मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवार आणि रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. या थकीत बिलाचा त्वरित भरणा करावा व वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे.